मित्रांनो, तुम्हाला ठाणे शहराचा इतिहास माहिती आहे का? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण ठाण्याला पूर्वी श्रीस्थानक म्हणत असत. श्रीस्थानक म्हणजेच आजचे आपले ठाणे. ठाणे शहराचा इतिहास आपल्याला शिलालेखांतून समजतो, कारण त्या काळातील बऱ्याच वास्तू आज अस्तित्वात नाहीत. 9व्या शतकापासून 12व्या शतकाच्या अखेरपर्यंत शिलाहारांनी ठाण्यावर राज्य केले. शिलाहार राजवंश इसवी सन 9व्या ते 13व्या शतकादरम्यान महाराष्ट्राच्या कोकण, ठाणे, कोल्हापूर आणि दक्षिण भागात राज्य करत होते. हे राजे मूळचे कोकणातील नव्हते. त्यांचे मूळ गाव होते तेर, म्हणजे आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील टगर. पण 10व्या शतकाच्या अखेरीस राष्ट्रकूट साम्राज्याचा अस्त झाला आणि शिलाहारांनी उत्तर कोकणावर स्वतंत्र सत्ता प्रस्थापित केली. शिलाहार सम्राट अपराजित यांनी श्रीस्थानक म्हणजे ठाणे ही राजधानी बनवली. राजधानी बनवण्याचे मुख्य फायदे असे की ठाणे अरबी समुद्राजवळ आणि खाड्यांच्या परिसरात असल्यामुळे जहाज व्यापारासाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण होते. त्या काळी अरब व्यापारी मसाले, कापड, घोडे आणि मौल्यवान वस्तूंचा व्यापार कोकण किनाऱ्यावरून होत असे. ठाण्यातून बंदरांवर लक्ष ठेवता येत होतं, कर वसूल करता येत होते, व्यापारातून मोठा महसूल मिळत होता. ठाण्याला नैसर्गिक संरक्षण आहे. त्या काळी ठाण्याभोवती खाड्या, दलदली, दाट जंगल, पाण्याचे मार्ग होते. त्यामुळे शत्रूला थेट हल्ला करणे कठीण जात असे. राजधानी सुरक्षित ठेवण्यासाठी ही जागा आदर्श होती. 3. कोकण आणि घाट यांना जोडणारा मार्ग. ठाण्यातून जवळ कोकण किनारा आणि डेक्कन पठार यांना जोडणारं प्रवेशद्वार म्हणजे आपले ठाणे होतं. शिलाहार राजे अत्यंत धार्मिक आणि भगवान शिवाचे परमभक्त होते. त्या काळातील ताम्रपत्रांत विविध मंदिरांना दिलेल्या दानांचा उल्लेख सापडतो. इतिहास सांगतो की ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठी अनेक भव्य मंदिरे उभारण्यात आली होती. आज ती मंदिरे अस्तित्वात नाहीत, पण त्या काळातील अनेक मूर्ती आजही शहराच्या विविध भागांत सापडतात. यानंतर देवगिरीच्या यादवांनी शिलाहारांची सत्ता संपवली आणि उत्तर कोकणावर आपले राज्य प्रस्थापित केले. पण पुढे खिलजींच्या आक्रमणामुळे यादव साम्राज्यही कोसळले. यानंतर उत्तर कोकणावर बिंब राजवंशाची सत्ता आली. या राजवंशातील राजा केशवदेव यांच्या राजमुद्रेवर उल्लेख आहे की त्यांनी ठाण्यावरून राज्य केले. बिंब राजांच्या काळात शिलाहारांनी बांधलेली मंदिरे सुरक्षित राहिली आणि नव्या मंदिरांचीही उभारणी झाली. पण पुढे पोर्तुगीज आले. 16व्या शतकात ठाण्यावर पोर्तुगीजांनी सत्ता स्थापन केल्यावर त्यांचा धर्मप्रसार सुरू झाला. धर्मप्रसाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी शहरातील जवळजवळ सर्व प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त केली. मंदिरांचे दगड त्यांनी स्वतःच्या इमारतींच्या पाया बांधण्यासाठी वापरले आणि मूर्ती तलावांत फेकून दिल्या. मासुंदा तलावाच्या काठीची सर्व मंदिरे या विध्वंसात नष्ट झाली. पोर्तुगीजांचा अत्याचार असह्य झाला तेव्हा अंजूरचे नायकांनी पेशवे बाजीराव पहिल्यांकडे मदत मागितली. सन 1737 मध्ये चिमाजी अप्पांनी अंजूरकर नायकांच्या मदतीने ठाण्यावर हल्ला केला आणि पोर्तुगीजांना पळवून लावत ठाणे जिंकले. याच काळात मासुंदा तलावात एक भव्य शिवलिंग सापडले. हेच होते श्री कोपिनेश्वराचे शिवलिंग. पोर्तुगीजांनी मंदिर उद्ध्वस्त केले होते, पण शिवलिंग फोडता आले नाही, म्हणून त्यांनी ते तलावात बुडवून ठेवले होते. सन 1760 मध्ये पेशव्यांचे सुभेदार रामाजी महादेव बिवलकर यांनी श्री कोपिनेश्वर मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. ठाण्याचे आराध्य दैवत पुन्हा सन्मानाने मंदिरात विराजमान झाले. आजचे कोपिनेश्वर मंदिर हे त्याच काळात बांधलेले मंदिर आहे. संपूर्ण दगडात बांधलेले हे मंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. मंदिरातील मुख्य शिवलिंग तब्बल 4 फूट 3 इंच उंच असून त्याचा घेर 12 फूट आहे. आजही ते संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक मानले जाते. भगवान शिवांनी येथे कोपी किंवा तपस्वी रूप धारण केले होते, म्हणून कोपिनेश्वर मंदिर. मंदिरातील शिवलिंग हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समोर उभा असलेला विशाल नंदी या दिव्यतेत आणखी भर घालतो. मंदिराच्या प्रांगणात शीतलादेवी, श्री दत्तगुरू, कालिका माता, हनुमान आणि श्रीराम यांच्या देवळांचाही समावेश आहे. याच प्रांगणात पेशवे काळातील एक ऐतिहासिक स्मृती आजही जपली गेली आहे.
अंजूरच्या नायक बंधूंमधील बुजाबाई नायक यांची ठाण्याचे कोतवाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सन 1746 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सती गेल्या आणि त्यांचे वृंदावन आजही मंदिरात पाहायला मिळते. श्री दत्त मंदिरासमोर उभ्या असलेल्या 2 दीपमाळा सन 1895 मध्ये उभारण्यात आल्याची नोंद त्यावरील शिलालेखात आढळते. याच 2 दीपमाळांमध्ये आहे एक अनोखे मंदिर, कामधेनू मंदिर. येथे कामधेनू, कल्पवृक्ष आणि ऋषी वशिष्ठ यांच्या मूर्ती स्थापित आहेत. आधुनिक कोपिनेश्वर मंदिराचा पहिला मोठा जीर्णोद्धार सन 1897 मध्ये करण्यात आला. त्यासाठी ठाणेकरांनी लोकवर्गणीतून तब्बल 8,000 रुपये जमा केले होते. या मंदिराच्या इतिहासात अनेक मान्यवर व्यक्तींच्या भेटींचा उल्लेख आढळतो. आज ठाण्यातील भव्य नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवातही याच मंदिरातून होते. हजारो वर्षांचा इतिहास, असंख्य आक्रमणे, विध्वंस आणि पुनर्जन्म हे सर्व अनुभवत श्री कोपिनेश्वर मंदिर आजही ठाण्याच्या सांस्कृतिक परंपरेला दिव्य तेज देत अभिमानाने उभे आहे. ज्याने शिलाहार राजे, मराठ्यांचा उदय आणि काळाचा हजारो वर्षांचा प्रवास बघितला, ते आहे आपल्या ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर. कधी ठाण्यात आलात तर नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हो असा मेसेज करा. पुन्हा भेटू अशाच एका छान माहितीसोबत. तोपर्यंत शिकत रहा, हसत रहा आणि रोज स्वतःला थोडंसं चांगलं बनवत रहा. धन्यवाद.